आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण क्रिकेट ज्या संघानं गाजवलाय तो संघ या स्पर्धेत खेळतोय तो म्हणजे जीवदानी बामणडोंगरी. या संघासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. अभिजित चपायला चेंडू बॅटची कडे घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातावर आदळला. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गॅदर होईल तर मात्र संघाचं खातं या ठिकाणी उघडलं गेलं. एका धावेनं फायनल अगदी फायनल सारखी व्हावी अशी तटस्थ प्रेक्षक म्हणून निश्चितपणानं एक इच्छा एक अपेक्षा आहे. रात्रीची जवळपास आता 4 वाजलेले आहेत आणि तरी सुद्धा प्रेक्षक दाटी वाटीने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरेश थंगराजला सुद्धा विनंती करेन की आपल्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल तो स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवरती यायचं आहे. आम्हाला ठाऊक आहे आपण या संघाचे पॅकर जरी असल्या तरी स्टेजवरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गोलंदाज अभिजित ठाकूर पुन्हा एकदा तयार असेल. 360 बॅट्समन आर्यनसाठी कट करण्याचा प्रयत्न. आर्यननं सुद्धा आपल्या स्वतःचं खातं उघडलं. 2 धावांवरती नेऊन संघाला नेऊन ठेवलंय. या सामन्यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की अगदी 16 धावा काढताना सुद्धा सावरकर संघाची दमछाक झाली. जवळपास 8 धावांनी हा संघ पराभूत झाला. म्हणजे किती खतरनाक गोलंदाजी असेल बामणडोंगरी संघाची. तर त्या पद्धतीने आता खोपटे संघाला गोलंदाजी करावी लागेल. अभिजित पुन्हा एकदा तयार. यॉर्कर लाईनचा चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावाची कोणतीही संधी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय बघा बॅकअप बघा कव्हर बघा. काय सांघिक खेळ खोपटा संघाचा. प्रेक्षक 4 वाजता सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवतायत. आर्यन नाईक यावेळेस स्ट्राईक वरती. रिव्हर्स स्वीपचा बादशाह टेनिस क्रिकेट मधला एक 360 डिग्री बॅट्समन म्हणून ओळखला जाणारा अप्रतिम असा छोट्या देहयष्टीचा परंतु अप्रतिम फटकेबाजीचा हा फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो हो यॉर्कर लाईन उडवून दिलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कोणताही मोह न करता त्यानं स्वतःला कंट्रोल केलं. एका धावेवर समाधान मानावं लागलं. नाईक सुद्धा चांगला फलंदाज परंतु अप्रतिम गोलंदाजी. अभिजित ठाकूर संपूर्ण शृंखलेमध्ये अभिजित ठाकूरचा दबदबा राहिलेला आहे. याही सामन्यामध्ये त्यांनी 4 चेंडूंमध्ये 4 धाव दिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट नाही यावेळेस. हो बॅटची कडा घेऊन चेंडू येते कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे परंतु 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी जोरदार होताना परंतु थोडी अधिकचा वेग त्याच्या फेकीमध्ये आपण पाहिला त्यामुळे यष्टीरक्षकाला स्वतःला ऍडजस्ट करावं लागलं. 2 धावा मात्र बामणडोंगरी संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. धावसंख्या झाली 5 चेंडूंच्या खेळीनंतर 6 धावा. स्पर्धा अगदी सांगतेकडे चालली आहे आणि अप्रतिम असा खेळ या ठिकाणी पाहण्यात मिळाला. प्रेक्षक अगदी मान्यवर शेवटच्या सामन्यापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. वन साइड ग्रुप जीवदानी बामणडोंगरी संघाचं या ठिकाणी शुभेच्छा येतात. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त षटक अभिजितच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी अभिजित ठाकूर. रफ्तार का सौदागर खोपट्याचा हा सुपरस्टार खेळाडू अभिजितनं मात्र पहिलं षटक आपली कामगिरी चोखंदलपणे पार पाडली आहे. दुसरं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजावरती खूप मोठं प्रेशर असणार आहे कारण जेवढ्या कमी धावा देता येतील तेवढा अंतिम फेरीचा सामना रंगतदार पाहायला मिळेल कारण जीवदानी बामणडोंगरी संघाला 14-15 धावा सुद्धा खूप आहेत. एवढा जबरदस्त मारा त्यांचा आहे. 6 धाव फलकावरती आपण पाहतोय. संदेश जो आहे तो 4 धावांवरती खेळतोय. आर्यन नाईक 2 चेंडूंमध्ये 2 धावांवरती खेळतोय. डीजे तुला आता शेवटच्या काही संधी. थँक्यू देव माझा. मल्हारी पावतोय कोणाला पाहावं लागेल. कर्णधारानं विश्वास दर्शवलाय आयुषवरती. सलामीची जोडी अद्यापही बामणडोंगरी संघाची मैदानामध्ये. स्थिर सावर रंगतदार सामना. प्रेक्षकांचा उत्साह या ठिकाणी शिगेला पोहोचतोय. कोणता संघ पहिल्या क्रमांकाच्या करंडकावरती स्वतःचं नाव नोंदवेल यासाठी चालू असलेले युद्ध. आयुष भिरकावला लॉंग लेगच्या वरना सीमा पार. षटकार.
वरना तलपली आहे. बॅट मधून खणखणीत असा लॉंग लेगच्या वरना आलेला षटकार आपण पाहिला. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 धावा धाव फलकावरती. गोलंदाज आयुष तयार, 10 ते 12 पावलांचा रन अप. हा हा जबरदस्त फटका, सीमा पार षटकार. आर्यन नाईकची बॅट तलपली आहे, अगदी आसमान दाखवलं आयुषला. आयुषला कमबॅक करावं लागेल. संपूर्ण खोपट्याच्या आशा त्याच्या मागे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नाही 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 मित्रा, हॅट्रिक, सलग 3 षटकार आर्यन नाईकच्या बॅटमधून. आणि संपूर्ण अगदी मनोबल जे आहे ते अगदी खालावलेलं आपण पाहतोय. आयुषच्या आशा ज्या होत्या, आयुषवरती संगनायकाच्या आशा होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चौथा फटका अगदी कव्हर क्षेत्रामधल्या खेळाडूच्या हातामध्ये विसावलाय चेंडू. फलंदाज बाद होते आर्यन नाईक आणि मैदानाबाहेर येण्यापूर्वी त्यानं ठोकून काढल्यात 20 धावा. आर्यन नाईक साठी जरा जोरदार टाळ्या. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे फटके आर्यन नाईक. काय जबरदस्त फटकेबाजी. आर्यन नाईक मैदानाबाहेर आला, परंतु वन साइड ग्रुपच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आर्यन नाईकला देण्यात येणार आहे. 1000 रुपये या ठिकाणी वन साइड ग्रुपच्या वतीनं 3 षटकारांसाठी. फलंदाज भानुदास स्ट्राईक वरती येतोय. आयुषला कमबॅक करावं लागेल. सुरेख सुरेख वेगवान. वैभव थोडासा गचाळ कामगिरी करतोय. रनआउटची संधी होती, 22च्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. धावाने एका धावाने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 25च्या घरामध्ये. काय जबरदस्त खेळ अभिजितनं केला या संपूर्ण शृंखलेमध्ये. परंतु फायनल मध्ये काहीसा थोडासा का होईना गोलंदाजांची साथ कमी पडली. फायनलचा सामना रंगतदार सामना होईल अशी आशा अपेक्षा. ओ बिरकावला हा जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम गॅदर केलाय. अगदी लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून जी आशा अपेक्षा कर्णधाराला आहे ती या ठिकाणी पूर्ण झाली. षटक संपले. दुसरं धाव फलकावरती आहेत 26. जिंकण्याचं आव्हान आहे 27. धावगती राखायची आहे 13.5 ची. डीजे पुन्हा एकदा तुला संधी. चलो सन्माननीय संदेश ठाकूर साहेबांचा आपण सन्मान आहोत. चलो संदेश साहेबांना आपण विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये जॉईंट व्हा. खरं तर आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आणि तिची जपणूक या ठिकाणी होताना पाहायला मिळते. संदेश ठाकूर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण दोन आपण त्यांचा सन्मान करतोय.
सगळ्या मान्यवरांना विनंती करेन थोडे आपण फ्रेश व्हायचं आहे जरा तयार. बक्षीस समारंभाकडे आपण अगदी 2 षटकानंतर वळणार आहोत. कोणता संघ प्रथम क्रमांकावरती आणि कोणता संघ द्वितीय क्रमांकावरती मजल मारतोय हे पाहावं लागेल. चला अभिजित ठाकूर सलामीची जोडी जाऊ द्या होऊन जाणार. चमत्कार करून दाखवायचा आहे. चमत्काराशिवाय नमस्कार होणार नाहीये. समोरचा संघ कोणताही असू द्या. करावा लागेल, दाखवून द्यावा लागेल. समोरचा संघ जरी मोठा असला तरी आम्ही फायनल मध्ये का आहोत याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. आणि बामणडोंगरी संघाला आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर ही फायनल जिंकावी लागेल. अनबीटन, अगदी आले लेट आणि झाले शेट अशी परिस्थिती. वन साइड ग्रुप, जीवदानी बामणडोंगरी संघ. काय जबरदस्त पहिला सामना जिपिकला फुंडे संघासोबतचा आपण पाहिला. त्यानंतरच्या जवळपास सर्व सामन्यामधलं वर्चस्व. सेमीफायनल कुठेतरी टफ होईल, टाईट होईल, अगदी शेवटच्या क्षणावर जाईल असं एक चित्र होतं. परंतु नाही, गोलंदाजांनी मात्र संपूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व गाजवलं आणि आपला निर्विवाद वर्चस्व स्पर्धेमधला या ठिकाणी टिकवून ठेवला. पुन्हा एकदा स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमधला, रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक, फलंदाजांचा कर्दनकाळ असा गोलंदाज या ठिकाणी आदित्य पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. संतोष पाटील यांच्या माध्यमातून आयोजित मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 पहिलाच संतोष पाटलांचं हे प्रयत्न आहे आणि संतोष पाटलांना साथ देणाऱ्या प्रत्येकाचं त्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामध्ये विशेष करून त्यांचे सहकारी केतन पाटील, पंकज म्हात्रे, क्रांतीवीर म्हात्रे, त्याचबरोबर परेश जाधव, त्याच नंतर देवा जो अगदी साहिल पाटील, आवेश पाटील, मुन्ना, हार्दिक, त्याबरोबर सचिन पाटील, स्वप्नील पाटील, निरंतर पाटील, ध्रुव पाटील, श्रीकांत पाटील, ही सगळी मंडळी अगदी पहिल्या क्षणापासून आता फायनल पर्यंत आणि पाहुण्यांच्या यादीत असणारे मनोज दरा, राजेंद्र पाटील, त्याचबरोबर राजू ए, हे सुद्धा या ठिकाणी प्रत्येक, निलेश पाटील न चुकता या संपूर्ण शृंखलेमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला जोडून राहिले. त्याचबरोबर रघुनाथ पाटील हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सहकार्य करत राहिले. आदित्य पहिलाच चेंडू, आज जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण शृंखलेमध्ये पहिल्या चेंडूवर, आदित्यच्या पहिल्या चेंडूवर पहिल्यांदा धाव निघाली. अन्यथा सुरुवातीच्या 4ही सामन्यांमध्ये त्यानं निर्धाव चेंडूने सुरुवात केली होती. एवढा जबरदस्त गोलंदाज आदित्य पाटील. स्ट्राईक वरती येतोय. मंथन, आशा आहे, अपेक्षा आहे, प्रेक्षकांच्या भावना त्याच्या मागे आहेत. कट करतोय, फर्स्ट स्लीप मध्ये या ठिकाणी चेंडू गॅदर होईल. तोर मात्र एकच धाव. अगदी खेळाडूपासून काही अंतरावरती जर हा चेंडू गेला असता तर निश्चितपणे चौकाराची आशा आणि अपेक्षा या ठिकाणी होती. परंतु कोपटे संघ सरावाचा संघ दिसतोय, कारण बऱ्याचशा संघांना आदित्यच्या गोलंदाजीवरती बॅट लावणं सुद्धा कठीण दिसलं. परंतु सरावाचा संघ कोपटे संघ या ठिकाणी आपली चोखंदळपणे कामगिरी पार पाडतोय. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा तयार असेल. 10-12 पावलांचा रनअप मयूरसाठी. हो, यॉर्कर लाईनचा चेंडू भिरकावून दिला मिडॉनच्या दिशेनं. ग्राउंड अतिशय देखणं ग्राउंड असल्या कारणानं कोणताही त्रास क्षेत्ररक्षकाला झालेला नाही आणि खूप कमी वेळा अगदी मिडॉन आणि मिडॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला आपण. या स्पर्धेदरम्यान अनेकांचं सहकार्य या ठिकाणी राहिलं. लाईव्ह, डीजे, समालोचक, आयोजक, संयोजक सगळ्यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू जातो लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे. कर्णधार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा या ठिकाणी आपण 4 चेंडूंवरती 4 धावा आलेल्या आहेत. 27 धावांचं खूप मोठं आव्हान आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा षटकार जर आला तर निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये
रंगतदार सामना होण्याची आशा आणि अपेक्षा प्रेक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी करतो. सकाळीचे 4 वाजून गेलेले आहेत. अगदी आता दूधवाले भैया दूध टाकायला येतील. आपल्याला लवकर हा सामना संपवावा लागेल. हा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कोणताही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सामना कोणत्याही बाजूला जाऊ द्या, मात्र खोपटे संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. 27 पैकी 6 धावा धावफलकावरती आल्यात. 21 धावांची गरज. 7-21. प्रत्येक चेंडूवर 3 धावांची धावगती राखायची आहे. संतोष पाटील आणि मित्रमंडळींनी खूप मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला. साहिल पाटीलांनी त्यांना दिलेली साथ, सिद्धेश पाटील यांनी दिलेली साथ, आवेश पाटीलांनी दिलेली साथ आणि अगदी योग्यरित्या स्पर्धा पार पडते. यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. फेक की मात्र तेवढीच सुरेख. यष्टीरक्षक संदेशनं मात्र चेंडू गॅदर केलाय. षटक संपल्याचा निर्वाळा जवळपास या ठिकाणी झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. याच दरम्यान एक सिंगल धाव होते. बॅकअप टीम थोडस स्ट्रॅटेजिकली आपण स्टॅट्स चेक करायचे आहेत. इंडिव्हिज्युअल प्राइजेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. बॅकची कडा अगदी वेगवान गोलंदाज आहे. खूप ताकद हा अगदी शेवटच्या क्षणी जनरेट करतो. फलंदाजाला चेंडू समजण्यापूर्वी मात्र चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचते. परंतु वैशिष्ट्य आहे खोपटे संघानं प्रत्येक चेंडू बॅट कनेक्ट केला. हा खूप मोठा प्लस पॉइंट खोपटेच्या बाजूने, कारण फुंडे संघ ज्यावेळेस खेळत होता त्यावेळेस 3 षटकांमध्ये फक्त 8 धावा करू शकला होता. क्या बात आहे. मयूरच्या बॅट मधून आलाय घनाघाती षटकार. पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये, म्हणजे 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27 धावांचं आव्हान. 3 चेंडू 12 धावा. मयूर ठोकेल का 2 षटकार पाहूया. मयूर साठी जरा जोरदार टाळ्या. जीत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अरे या ठिकाणी फंबल झालाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 2 चेंडू 10 धावा. 10 धावा 2 चेंडू. षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती येईल चमत्काराची अपेक्षा खोपटे संघाला. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक. आशा अपेक्षा जवळपास मावळताना दिसत आहेत खोपटा संघाच्या. एखादा चमत्कारच आपल्याला या स्पर्धेत विजेतेपदाकडे नेऊ शकता. अन्यथा अशा संघासोबत त्याने षटकार ठोकला. 15 वरती नेऊन ठेवला की ज्यांच्या विरोधात 10 धावा करणं सुद्धा मोठ्या मोठ्या संघांना जमलेलं नाहीये. मयूर तुझं खूप अभिनंदन. खूप जबरदस्त कामगिरी तुझ्या माध्यमातून झाली आहे. शेवटपर्यंत संघर्ष करतो तोच लढतो आणि त्यालाच टिकावं लागेल या स्पर्धेत. मात्र निर्विवाद वर्चस्व आपण पाहिले बामण डोंगरी संघाचं. चला, औपचारिकता या ठिकाणी पूर्ण झाली आहे. प्लीज दोन्ही टीम्स स्टंप्सला कृपया त्या ठिकाणी ठेवा. उद्या याच मैदानावर लीग ठेवायची आहे.
दोन्ही संघांचं अभिनंदन, आभारी आहोत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरालात आपण अंतिम प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. दोन्ही संघांनी तोवर लाईन अप करून जाऊन अगदी एकमेकांना हँडशेक करून घ्यायचा आहे. परेश, चांगल्या फटाक्याने आणलंस तुम्ही. चला उपसरपंच साहेब जरा स्टेजवरती या. आपल्या हातून प्राइज या. हॅलो हॅलो. चला ग्रामपंचायत बोकडविराचे उपसरपंच श्री ध्रुव पाटील आपणास विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे, यायचं आहे. वन साइड ग्रुप चला या स्टेज कडे या. सगळ्यांना विनंती आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी तुम्ही या ठिकाणी पाहिजेत. इथे दादा आपलं मनापासून आभार. आपण उद्या हजर व्हायचं आहे.